आज चिरंजीव ओम शिवशंकर पुंजाजी तांदळे राहणार महार चिकना तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांचे चिरंजीव श्री दत्तात्रय शिवाजी जाधव शिक्षक श्री पुरुषोत्तम शिवाजी जाधव आर्मी यांचे भाचे तसेच आजची वधू चिरंजीव शोकांक्षिणी गायत्री मनीषा श्री रामदेव भगवान गवळी राहणार लोणीकाळे राहणार मेकर यांची द्वितीय कन्या कैलासवासी भगवान बुधबा गवळी यांची नात श्री संतोष दिगंबर भुतेकर यांची भाची यांचा हा विवाह 16 संस्कारापैकी हा एक संस्कार आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने संत सेना महाराज व संत भगवान महाराज भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने हा होऊ घातलेला विवाह सोहळा मी सर्वप्रथम आजच्या वधू आणि वर यांना विनंती करतो की त्यांनी संत सेना महाराजांचं पूजन करावं। दोघांनाही मी विनंती करतो की नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्यानंतरच या विधी सोहळ्यासाठी सुरुवात होणार आहे। आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर शिवशंकर पाटील तेजनकर वडगाव लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदानंद पाटील वडगाव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय तेजनकर सरपंच वडगाव तेजन जसराज शिरसाट उपसरपंच वडगाव तेजन वारकरी माऊली भजनी मंडळ वडगाव तेजन सरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य महार चिकना तसेच पोलीस पाटील साहेब महार चिकना तंटामुक्ती अध्यक्ष महार चिकना त्यासोबतच गजानन वाघमारे बारा बलुतदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच कैलास भाऊ भालेराव या ठिकाणी कांगणे सर कुंभेफळ तसेच मुंडे सर किंगाराजा व तसेच तुकारामजी मस्के माजी नगरसेवक मेकर हे सुद्धा उपस्थित आहेत। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार। या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आलेल्या पाहुणे मंडळींचं नाभिक समाज परिवार व तसेच इतर सर्व समाज परिवार विशेष करून महार चिकना गावातील सर्व गावकरी मंडळी सकाळपासून मी पाहतोय अतिशय जीव तोडून आणि पोट तिडकीने या सोहळ्यासाठी ते मदत करत आहेत। या सर्व गावकऱ्याच्या भरोशावर हा सोहळा उभा आहे। या सर्व गावकऱ्यांचं मी या ठिकाणी तांदळे परिवार आणि तसेच गवळी परिवार या दोघांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो व आभारही मानतो। तसेच मागच्या मंडळांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी समोर जागा आहे सर्वांनी बसून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटात आपण हा सोहळा सुरू करणार आहोत। घर उदय जागा मिळो माझ्या हळव्या ताईला घर उदय जागा मिळो माझ्या हळव्या ताईला जाते वेळी सासर तू हेच मागणं देवीला दारी मायेच्या होती दोन पवित्र तुळस सासरला छाया देण्या तू घात आता कळस हरित राहो सदैव श्री विष्णुराव साथीला जाते वेळी सासर तू हेच मागणं देवीला सासरी भावाच्या होती जण प्रगतीचे नाव वीर भावाला दाखव तू प्रगतीचं गाव चालत राहो सदैव नाविक राहो साथीला जाते वेळी सासर तू हेच मागणं देवीला बागेत आईच्या होती जणू संस्कारी गुलाब बागेत आईच्या होती जणू संस्कारी गुलाब सासूला मिळो जगी सुगंध रूपी सेवा लाभ फुलत राहो सदैव माळी राहो साथीला जाते वेळी सासर तू हेच मागणं देवीला आकाशी बाबांच्या तू होती सद्गुरू चांदणी आणि प्रेमाचाही प्रकाश राहो सासऱ्याच्याही अंगणी चमकत राहो सदैव सूर्य राहो साथीला जाते वेळी सासर तू हेच मागणं देवीला हेच मागणं देवीला। तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला रामेश्वर भाऊ काळुसे हे शिक्षक हे सुद्धा उपस्थित आहेत। यानंतर मी तसेच कैलास भाऊ भालेराव हे सुद्धा उपस्थित आहेत कांगणे सर उपस्थित आहेत तसेच मुंडे सर सुद्धा उपस्थित आहेत। यानंतर सदानंद भाऊ पाटील मी यांना विनंती करतो की साहेबांनी आपल्याला शुभेच्छापर या ठिकाणी वधू आणि वर या दोघांना आशीर्वाद पर 2 शब्द बोलावे। या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल की PI सोनकांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच PSI कावळे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत तसेच मुंबई हायकोर्टचे वकील आदरणीय जायभाई साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसं मी प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक मान्यवरांची नावं जरी घेतली असली तरी या ठिकाणी जमलेला हा सर्व जनसमुदाय आमच्या माता भगिनी आणि सर्व आमचे पितृतुल्य असलेले सर्व बंधुतुल्य असलेले मंडळी आपण सर्वच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या दोन्ही परिवाराकडून अभिनंदन करतो आणि आभार मानतो।
खरं म्हणजे आपला गावामध्ये प्रत्येक एकच समाजामध्ये आपलं एक घर असतं, परंतु खरोखर आज मला मामा आणि मामीची आठवण होते की कैलासवासी दोघांच्याही पश्चात आमचे दाजी आदरणीय तांदुळे दाजी यांनी आपलं नावलौकिक समाजामध्ये प्रतिष्ठा आणि या पूर्ण गावकऱ्यांचे आपले प्रेमाचे सरोग्याचे संबंध याचाच हे परिणाम किंवा याची जी पावती म्हणून आज मला दिसत आहे की दुपारपासून आपली सर्व इतर समाज मंडळी या ठिकाणी आवर्जून धावत आहेत, कार्य करत आहेत आणि खरोखर धन्यवाद साहेब तुमचे आणि सर्व गावकऱ्यांचे मी आमच्या नाभिक परिवाराकडून मी सर्वांचे आभार मानतो. आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी वर्गमित्र उपस्थित आहे, सकाळपासून धावत आहे. सर्व महार चिकना परिवारांचे मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. आणि आता पुढील लग्न सोहळ्यासाठी आपल्या या ठिकाणी असलेले संतोषजी वाघ साहेब यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी मंगलाष्टकी सुरुवात करावी.